नमस्कार मैत्रिणींनो, सीमाज रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज मी करते बहुगुणी अशी कारल्याची भाजी। आता कारल्याचे बरेच गुणधर्म आहेत। कारल्यामध्ये अनेक औषधी असे गुणधर्म आहेत। ते व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी आणि कॉम्प्लेक्सचा चांगला स्रोत आहे। तसेच ते पचनक्रिया सुधारते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते। अशी ही आपण आज कारल्याची भाजी करणार आहोत। तर इथं मी कारल्याच्या छान अशा फोडी करून घेतल्यात आणि त्यातील बियाही काढून घेतल्यात आणि हे कारल्याचे फोडी आहेत ते आपल्याला छान अशा धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। आणि इथं मी 1 चमचाभर असं मीठ ह्या कारल्याच्या फोडींना लावून घेते। आणि हे मीठ लावल्यानंतर आपल्याला हे कारल्याचे ज्या फोडी आहेत ह्या अशाच आपल्याला झाकून ठेवायच्यात। छान असं त्याचं पाणी सुटतं आणि नंतर आपण ते छान असं धुवून परत कारलं घ्यायचं आणि नंतर हे आपण कारलं करण्यासाठी वापरणार आहोत। तर इथं मी आता चिंच जी आहे ती 1 इंचभर अशी घेतलेली आहे आणि ती भिजत ठेवलेली आहे। आता मी इथं कारल्याची कृती करते। तर इथं कढईमध्ये 2 चमचे असे मी गोडे तेल घेतलेलं आहे आणि ते छान तापल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर अशी मोहरी घातली आणि ती मोहरी छान अशी तडतडून द्यायची। कोणत्याही पदार्थांना जेव्हा आपण मोहरी तडतडल्यानंतर पदार्थ आपण करतो त्यावेळेस त्या पदार्थाला छान अशी चव येते। यासाठी आपण ही मोहरी जी आहे ती छान तडतडून द्यायची। नंतर त्यावर घालायचे आपल्याला 1 चमचा एवढं जिरं। आता जिरं हे पण छान असं गुणधर्माने युक्त असं असतं, त्यामुळे आपण प्रत्येक फोडणीत याचा समावेश करतो। आणि इथं या कारल्यामध्ये मी कांदा किंवा लसूण अशा कोणत्याही पदार्थाचा वापर करणार नाही। तर इथं यासाठी मी घातलेलं आहे 2 चमचे इतकं किसलेलं खोबरं आणि ते छान मी तेलावर परतून घेतले। आणि यावर घातली 1 चमचाभर हळद, 2 चमचे इतकं लाल पूड आणि या फोडणीवरच आपण घालणार आहोत कारल्याच्या फोडी। आणि या फोडी ज्या आहेत ते छान अशा परतून घ्यायच्या, त्या मसाल्यामध्ये आपल्याला छान अशा परतून घ्यायच्यात। आणि तसं म्हटलं तर कारल्याचे फार छान उपयोग आहेत। डोळे आणि त्वचा यासाठी देखील फायदेशीर आहे। तसेच कारल्यामध्ये फायबर असल्यामुळं वजन कमी करण्यास ही उपयुक्त आहे। असं हे छान असं बहुगुणी असणारं कारलं आपण खाल्लंच पाहिजे, नाही का। तर इथे मी यामध्ये घालते जी भिजवून मी चिंच ठेवली होती ते घालते आणि इथं अजून आपल्याला थोडंसं मीठ घालण्याची गरज आहे, म्हणून मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। आणि हे कारलं शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी घालायचे, कारण मी हे कारलं जे करते ते सुकं असं करते, त्यामुळे मी थोडंसं शिजण्यापुरतंच इथं पाणी घातलेलं आहे। साधारणपणे 10 मिनटं एवढं हे कारलं शिजण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे। आता इथं माझं कारलं हे छान शिजवून झालेलं आहे। आता आपल्याला चेक करायचे की हे कारलं शिजलं का नाही। आता हे जे कारलं मी जे करते ते आंबट आणि गोड चवीचं असं गोड कारलं करते। तर ह्या कारल्यामध्ये लसूण किंवा कांद्याचा मी यामध्ये समावेश करत नाही। जेव्हा आपण गोड कारलं किंवा गोड भाज्या करतो त्यावेळेस उग्रवास जो असणारे जे लसूण आणि कांदा असतो याचा या भाज्यामध्ये समावेश जास्त केला जात नाही किंवा अजिबातही केला जात नाही। यासाठी जेव्हा आपण गोड पदार्थ करतो त्यावेळेस या वस्तू नाही घातल्या तर या पदार्थांना छान अशी चव येते। आता इथे मी या भाजीमध्ये घातलेलं आहे 2 चमचे इतकं। इथं यामध्ये मी घालते तिळाचा जो मी भाजून कूट केला होता तो घालते आणि छान असं परतून घ्यायचे। आणि जेव्हा आपण या भाज्यांमध्ये गोड भाज्यांमध्ये कोणत्याही तीळ भाजून त्याचा कूट घालतो त्यावेळेस त्या भाज्या खमंग आणि छान अशा चवीला लागतात। आणि आता आपल्याला यामध्ये घालायचे गूळ। तर हा गूळ जो आहे तो मी 2 चमचे इतका घातलेला आहे आणि हा गूळ मी आता छान असा विरघळून येते भाजीमध्ये। आणि ही भाजी मी आता सुकी बनवते, त्यामुळे जास्त आता पाणी यामध्ये घालत नाही। ही भाजी अशी छान अशी परतून आपल्याला घ्यायची आणि आता आपली ही गूळ विरघळल्यानंतर आपली ही भाजी तयार होते। भरपूर असे छान आरोग्यवर्धक आणि छान गुणधर्म असणारं हे कारलं आपल्या सतत खाण्यात असलंच पाहिजे। आता ही माझी भाजी छान अशी परतून तयार झालेली आहे आणि ही सर्वांना, लहान मुलांना आणि मोठ्यांना हे आवडेल अशी भाजी आहे।
तर लहान मुले हे आवडीनं खातील ही भाजी. आता इथं माझी भाजी जी आहे तयार झालेली आहे. आता ही भाजी मी, जेव्हा तुम्ही तिखट चवीचं आणि रश्श्याचं जेव्हा कारलं करता तेव्हा ते कडू असल्यामुळं लहान मुलं खातीलच असं नाही. तर अशा पद्धतीनंही तुम्ही कारल्याची भाजी करून पहा, लहान मुलं ही बोटं चाटून खातील. अशा प्रकारची ही भाजी मी तयार केलेली आहे. तर आता हे माझं कारल्याची भाजी होत आलेली आहे. तर गूळ छान असा वितळलेला आहे. आता मी डिशमध्ये सर्व करते. तर आता छान अशी आपली पाहू शकता तुम्ही, छान अशी कारल्याची भाजी तयार झालेली आहे. आणि ही कारल्याची भाजी साधारणपणे 2 ते 3 माणसांइतकी मी बनवलेली आहे. आणि वरून मी छान अशी कोथिंबीर आणि किसलेलं खोबरंही घातलेलं आहे. माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.